कोणती एनर्जी तुमच्या अंगामध्ये भरली आहे की न थकता न बिघडता तुम्ही इतकं चांगलं क्रिकेट खेळता? काय नाही. त्याचबरोबर आता इथे हा देखील सामना 3 षटकांचा आहे आणि इथे जर तुम्ही जिंकले तर पुढे तुम्हाला संध्या बनवू शकतात. त्यामुळे आता तुझ्या टीम कडनं तुला काय अपेक्षा असतील? चांगली बॅटिंग. यस सर, बऱ्याचशा शुभेच्छा आपण देऊया बोर्ली टीमला. त्याच्यानंतर आपण खारघर फणसवाडी संघाच्या दिशेने जातोय. टॉस गमावलाय, गोलंदाजी करायचे. काय म्हणशील 3 षटकांचा सामना आणि समोरच्या टीमला किती प्लस रोखण्याचा प्रयत्न तू करशील? बघूया आता काय होतं ते. त्याचबरोबर इथे समोरचा संघ देखील ताकदवर संघ आहे आणि या संघाच्या विरोधात खेळायचं म्हटलं तर मोठ्या ध्येयानं खेळावं लागेल. आणि तुझ्या खेळाडूकडनं तुला काय अपेक्षा आहेत या मॅचमध्ये? खूप अपेक्षा आहे. तर यस, हे होते थेट खारघर फणसवाडी संघाचे कॅप्टन्स. टॉस ऑलरेडी जिंकलेला आहे तो, म्हणजेच सातत्यानं टीम आपण बघू शकतायत. बोर्ली संघाने आणि पुन्हा एकदा फलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे. आणि तासानंतर आपण बघू शकतायत खारघर फणसवाडी हा टीम सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये बॉलिंग यूज करत असताना बघायला मिळेल आणि बॅटिंग फर्स्ट करत असताना या मुकाबल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय बोर्ली टीम. आणि जशा पद्धतीने या मॅचला स्टार्ट सुरुवात होईल तसे कॉम्बॉक्समध्ये करूया बदल आणि समालोचन कक्षामध्ये जॉईंट होतील आमचे गणेश सर. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच देखील आपल्याला जायची बाकी आहे. कोण हरी ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच. तर हरी आपण या इथे आपली मॅन ऑफ द मॅच आपण घेऊन जायची. लगेच यायचं आहे. आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि हा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी समालोचक गणेश सरांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण इथे सध्या सगळीला मॅन ऑफ द मॅचचा किताब पुरस्कृत करायचा हरी या खेळाडूला. खरं तर तिसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच आपल्यास भेटी झाली आहे. एका साईडला बोर्ली त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल खारघर फणसवाडी. खरं तर बोर्ली संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमंत्रित केला आहे खारघर फणसवाडी संघाला क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिलं पिवळच्या षटकामध्ये गोलंदाज सोमनाथचा वापर केला जातोय. स्ट्रायकर एंडला कैलास विलास सोरी आणि नो स्ट्रायकर एंडला करण. चला पंच लगेच सामना स्पीडअप करायचं. पहिला बॉल यावेळेला हलक्या चाताने कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची खरं तर डॉट बॉल आलाय. अद्यापही पहिला बॉल निर्धाव फेकलाय. यावेळेला बॅटच्या रनर मध्ये, परंतु बॉल चाललाय सरळ. दोन क्षेत्ररक्षक एका चेंडू मागे धावतात, परंतु शेवटला बॉल अडवला जातोय आणि 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात. 2च्या साहाय्याने संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन करताना दिसतोय विलास. खरं तर तिसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच जो कोणी सामना जिंकेल तो थेट क्वालिफायचा सामना खेळेल. कोण खेळेल मलंगड कोपरेवाडी संघाच्या विरोधात.
यावेळेला बॅटच्या रेनार मध्ये झेलची संधी, मोठा विकेट, मोठा मासा गळाला. आता मात्र सस्त्यात बाद झालं, मैदान सोडावं लागलं विलासला. बॅक टू द डग आउट. मात्र सस्त्यात बाद झालं विलास, परंतु हरकत नाही, अजूनही मोठे मोठे फलंदाज कुठंतरी बोरली संघामध्ये नवीन फलंदाज मैदानात. माही खर तर कुठंतरी विलासला सस्त्यात बाद केलंय सोमनाथनं. खर तर लोंगुनला झेल टिपला आणि संपवला खेळ. आता मात्र विलासचा नवीन फलंदाज मैदानात माही. खर तर मलंगड कोपऱ्याची वडी संघ वाट पाहतोय कोण आमच्या विरोधात खेळेल, कोण आमच्या विरोधात खेळेल. परंतु दोन संघाच्या दरम्यान लढत चालू आहे, परंतु कोण होईल चौथ्या फेरीत, कोण बाजी मारेल. एका साईडला बोरली, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतील खारघर फानसवाडी. खरे तर डावकुऱ्याचा फलंदाज मैदानात माही. खरे तर डावकुऱ्याचा फलंदाज सांगितलं गेलं तितकंच सोपा नसतो, कारण तर कधीही घातकी फलंदाज ठरू शकतो. यावेळेला बॅटची रिनिंग आहे, इथे मात्र संपवला खेळ माहीचा. इथे मात्र लगोलग दुसरा विकेट, फलंदाज बाद. ओयुटी गोड माहीला गेल्या माघारी परतावं, मैदान सोडावं. खर तर काय गोलंदाजी सोमनाथनं अद्यापही केले. अद्यापही 4 चेंडू फेकलेत, परंतु 4 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केले, 2 विकेट त्याच्या नावावरती. त्याच्या नावाचा डंका मैदानात अद्यापही गाजतोय. खर तर खारघर फणसवाडी संघाकडनं अद्यापही खेळतोय. नवीन फलंदाज मैदानात लाला. खर तर 2 मोठे फलंदाज मैदानात बाहेर झालेत, परंतु आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी उचलावी लागेल लालाला. परंतु धावा बनवावे लागतील, कारण 2 फलंदाज मोठे फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. सोमनाथने सस्त्यात बाद केलेत, परंतु आता मात्र लालाला मोठे फटके खेळायला लागतील. परंतु पुन्हा एकदा डावकुऱ्याचा फलंदाज लाला मैदानात. यावेळेला बॅटच्या रनर मध्ये आला नाही, परंतु ग्रॅपचोक रिझनला खेळला जातोय. एक तर धाव झाली आहे कंप्लीट, एक सिंगलनं खाई मिळणार नाही. एक सिंगलनं धावसंख्या पुढे सरसावेल 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल कोणाच्या नावावरती सांगून जाईल. सोमनाथ की ट्रॅकवर करण अद्यापही एकही बॉल खेळला नाही. तोच करण सलामीला आलेला, तोच करण अजूनही स्ट्रायकर एंडला. आता मात्र यावेळेला षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन टिपली 3 या आकड्यावरती. खरं तर पंच लगेच सामना स्पीडअप करायचं आणि पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. चला, फणसवाडी संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे, परंतु अद्यापही पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन टिपली आहे. नवीन गोलंदाज मैदानात, दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर मनोज आलेत. स्ट्रायकर एंडला लाला. खरं तर जशी सोमनाथने गोलंदाजी केली तशी मनोजला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल, जर मलंगड कोपऱ्याची वाडी संघापुढं लढायचं असेल तर सामना जिंकावं लागलं खारघर फणसवाडी संघाला. परंतु मोठा संघ अजून सलामीला जोडी मैदानात. खरं तर लाला अजूनही स्ट्रायकर एंडला, परंतु सलामीला गेलेला फलंदाज करण अजूनही स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला अजून आहे.
यावेळेला बॅटच्या रनर मध्ये झेलची संधी आणि झेल झालाय ड्रॉप, जमिनीला दान. इथे माझं चूक झाली आहे मोठी. ही चूक तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये मोजाव्या लागतील धावा. झेल सोडली आहे कोणाची, लालाची, परंतु ही झेल शेवटच्या षटकामध्ये महत्वाची पडू शकते. जर एवढी झेल जर टिपली असती तर कुठेतरी कमबॅक करू शकला असता खारघर फणसवाडी संघ, परंतु आता मात्र झेल सोडली लालाची आणि आता लालाला मात्र जीवदान मिळतंय. यावेळेला बॅटच्या रेनार मध्ये मधोमध इथे मात्र झेल टिपला जातोय आणि संपवला केला. आता मात्र लालाचा काय झेल टिपलाय, ओट झेल. इथे मात्र धक्का क्रमांक 3. चांगला झेल पकडला यशनं. खर तर काय क्षेत्ररक्षण होतं तिथं, यश होता. यशकडनं अजिबात चुका न करता चांगला झेल टिपला जातो यशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानात हरी, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तोच हरी आता मात्र मैदानात. यावेळेला बॅटच्या मधोमध्ये आलं नाही, परंतु सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉल आलाय अद्यापी. खरं तर गोलंदाजी सोमनाथने केली, तशीच गोलंदाजी अद्यापी मनोज सुद्धा करतोय. अद्यापी 3 चेंडू तर फेकले, 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय मनोज आणि अजूनही शेवटचे 3 चेंडू या षटकातील बाकी. खरं तर अद्यापी धावसंख्या 3/5 या आकड्यावरती जाऊन टेपली. यावेळेला बॅटच्या रेनारमध्ये झेलची संधी. अतिशय चांगला झेल टिपलाय आणि संपवलाय खेळ. आता मात्र हरीचा बॅक टू द डग आउट. OUT गॉड फलंदाज बाद. हरीला सुद्धा गेल्या माघारी परतावं लागतंय. काय गोलंदाजी करतात खारघर फणसवाडी संघाकडनं. अतिशय चांगली गोलंदाजी, मानावं तितकं कमीच आहे. नवीन फलंदाज मैदानात कल्पेश. जशी मात्र सोमनाथने गोलंदाजी केली त्याच्याच खांद्यावर खांदा ठेवून मात्र मनोज सुद्धा गोलंदाजी करतोय. या षटकातील शेवटचे 2 बॉल कोणाच्या नावावरती सांगून जातील. खरं तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानात कल्पेश. शफल बाउंड खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, झेल सोडलाय आणि बॉल चाललाय सर ग्रॅप शोक रिजनला. मिळतील धावा 4. आला हा नशिबाचा चौकार. खरं तर नशिबाचा चौकार तर आलाय आणि नशिबाच्या चौकारानं धावसंख्या पुढे सरसावेल 9 या आकड्यावरती. जर हा चौकार जर अडवला असता तर कुठंतरी धावा मनोजनं डिफेंड केल्या असत्या, परंतु आता मात्र शेवटचा बॉल कोणाच्या नावावर सांगून जाईल. यावेळेला बॅटच्या रेनार मध्ये जेल संधी, कुठल्या प्रकारची चूक न करता फलंदाज आता मात्र संपवला खेळ कल्पेशचा. इथे मात्र धक्का क्रमांक 5. धक्का क्रमांक 5 आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन टिपली 9 या आकड्यावरती. जशी गोलंदाजी सोमनाथने केली तशी गोलंदाजी मनोजने केली. काय गोलंदाजी, दोघांची गोलंदाजी आवडली. आता नवीन गोलंदाज कोणाचा वापर केला जाईल. जसे गोलंदाज सोमनाथ आणि मनोज करेल तशी तिसरी गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर. जर सामना गमावायचा असेल तर सलामीला
गेलेला फलंदाज करण अजूनही स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार अरुण. खर तर जशी सोमनाथनं जशी मनोजनं गोलंदाजी केली तशी मात्र अरुणला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. काय गोलंदाजी केली या दोन गोलंदाजांनी, अतिशय चांगली गोलंदाजी. खरं तर गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज अरुणचा वापर केला जातोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज करण. यावेळेला हलक्याच्या हाताने कट केला आहे. बॉल चाललाय सरळ मिड विकेट रिजनला. 2-2 क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सरळ जमिनीला दन 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 करत. मिळतील धावा 4. आला ह्या करणच्या बॅट मधून पहिला चौकार. यावेळेला इथे मात्र खरं तर लेग बायच्या स्वरूपात तर एक तर धाव जोडली जाते. एकच्या सहाय्याने धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन ठेपली. अजून या षटकातील शेवटचे 4 बॉल बाकी. 4 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील बोरली संघाला जर जिंकायचं असेल तर. यावेळेला बॅटच्या रनर मध्ये आलं नाही परंतु झेलची संधी. दूरवरनं क्षेत्ररक्षण थर्ट्या सर्कलचं क्षेत्ररक्षण धावला आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारची चूक न करता संपवला खेळ. सागरचा इथे मात्र नवीन फलंदाज मैदानात सोमनाथ. अद्यापही 6 विकेट तर गेले. 6 विकेट गेल्यानंतर धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन ठेपली. अजून या षटकातील शेवटचे 3 बॉल खुनाच्या नावावरती सांगून जातील. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, फुल करायचा होता परंतु जमलं नाही. सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतो. डॉट बॉल आलाय. दूरच्या साह्यानं काही मिळणार नाही आणि शेवटचे 2 बॉल कोणाच्या नावावरती सांगून जातील. खरं तर जशी गोलंदाजी सोमनाथ आणि मनोजनं केली तशीच गोलंदाजी अरुण सुद्धा करतोय. फुलर लेन बॉल होता, हा फुल केलाय. क्षेत्ररक्षक सोमनाथ अजिबात चुका नाही आणि इथे मात्र फलंदाज संपवला खेळ. आता मात्र सोमनाथचा खेळ इथे मात्र संपवला. खर तर रिप्लेची माग केली बोरली संघाने हाईट फॅक्टर साठी. यस आपण बघूया. विनायक दादा कुठे असतील तर या टॉस बॉक्स मध्ये.
मैदान सोडावं लागतं सोमनाथला. फलंदाज बाद असेल. खर तर रिव्ही गमावलाय. आता मात्र बोरली संघाने नवीन फलंदाज मैदानात गंगाराम. या वेळेला पूल केला आहे. बॉल चाललाय सरळ, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा आणि इथे मात्र फलंदाज परतावं लागतंय. आता मात्र ओव्हरचा समाप. दुसऱ्या धावेवर फलंदाज बाद. इथे मात्र धावसंख्या जाऊन टेपली आहे. खरं तर 15 या आकड्यावरती येणारे 18 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज खारघर फणसवाडी संघाला. खरं तर बोरली संघाने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि खारघर फणसवाडी संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज लगेच मैदानात पाठवायचे. जास्त टाइम घ्यायचं नाही, कारण तर आपल्याकडे टाइम संपला. अजून एक मॅच खेळवायचे, क्वालिफायची मॅच आपल्याला खेळवायचे. कोण लढेल? मलंगड कोपऱ्याचीवाडी संघाल पुढे. कोण होईल आजच्या दिवसात क्वालिफाय? जर या सामन्यातून जिंकला तो थेट मलंगड कोपऱ्याचीवाडी संघापुढे खेळेल. बोरली संघाने सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची खारघर फणसवाडी संघानं. खरं तर अजून आपल्याला एक सामना खेळवायचे, क्वालिफायचा सामना खेळवायचे. सलामीची जोडी मैदानात एंटर झाली आहे. मनोजच्या साथीला अरुण, स्ट्रायकर एंडला अरुणातील नो स्ट्रायकर एंडला मनोज आणि पिवनचं षटक. पिवनच्या षटकामध्ये गोलंदाज हरीचा वापर केला जातोय. चला पंच लगेच सामना स्पीडअप करायचा आहे. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मॅचला सुरुवात. पहिला बॉल. यावेळेला बॅटच्या रनर मध्ये गॅप आहे मोठा, नाही धावांना तोटा. बॉल चाललाय सरळ जमिनीला धन 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 करत. मिळतील धावा 4. पहिल्या बॉलवर ठोकलाय अरुण चौकार. संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन करताना दिसतोय आपल्याला अरुण.
यावेळेला पंच आमच्याकडे वळून सांगतील की खरा बॉल खराबच्या साहाय्याने एक सिंगल मिळेल. एक सिंगलनं धावसंख्या पुढे सरसावेल 5 या आकड्यावरती. यस थांबवायचे. यस बरोबर असेल. कुठल्याही प्रकारचं न पुन्हा एकदा गोलंदाज तयार हरी. यावेळेला बॅटच्या रनरमध्ये आलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथं. कुठल्याही प्रकारची चूक न करता एक सिंगल आली आहे. एक सिंगलनं काही मिळणार नाही आणि धावसंख्या पुढे सरसावेल. खरं तर 6 या आकड्यावरती अजूनही धावसंख्येची गरज. या वेळेला पंच आमच्याकडे वळून जातील की खरा बॉल खराबच्या सहाय्याने एक सिंगल मिळेल. एक सिंगलनं धावसंख्या पुढे सरसावेल 7 या आकड्यावरती. यावेळेला बॅटच्या रनर मध्ये पाठवलाय त्याला आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा हा ठोकलाय मनोजच्या बॅट मधून. षटकार. खर तर सामना पूर्णपणे झुकून ठेवलाय खारघर फणसवाडी संघानं. आता येणारे अजूनही 3 धावसंख्येची गरज. 15 बॉल 3 धावसंख्येची गरज. खरं तर सामना पूर्णपणे झुकवलाय. यावेळेला झेलची संधी. स्वतः गोलंदाज दूरवरनं परंतु झेल जमिनीला दान आणि एक सिंगलनं काही मिळणार नाही. यावेळेला